नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वय वाढत असताना आपल्याला आपल्या शरीराच्या काही भागांमध्ये सतत अस्वस्थता जाणवते. कधीकधी एखाद्या व्यक्तीला त्यांच्या गुडघ्यांमध्ये तीक्ष्ण खेचणारी वेदना किंवा मग त्यांच्या मनगटामध्ये अचानक सुई टोचल्यासारखं जाणवतं. कधीकधी मानेमध्ये जडपणा आणि कडकपणा जाणवतो आणि कधीकधी कमरेला थोडंसं वाकणं देखील असं वाटतं की जणू संपूर्ण वजन उचललं गेलं आहे. अनेक लोकांच्या गुडघ्यांना असं वाटतं की ते योग्यरित्या वाकू शकत नाही, जणू काही सांध्यांतील स्नेहन पूर्णपणे नाहीसच झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये बहुतेक लोक चिंताग्रस्त होतात आणि सतत विचार करत राहतात की त्यांच्या शरीरामध्ये असे बदल का होत आहेत आणि त्यामागील खरं कारण काय असू शकतं. ही अस्वस्थता हळूहळू वाढते आणि लोकांना त्यांची दैनंदिन कामे करण्यातही अडचण येऊ लागते. आज मी तुमच्यासाठी काही अतिशय सोपे घरगुती उपाय घेऊन आली आहे, जे तुमच्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट केल्यावर तुमचे शरीर आतून मजबूत होऊ शकतं आणि अनेकांना जलद आरामही मिळतो. या उपायांमध्ये महागडी औषधं किंवा मग विशेष घटकांचा समावेश नाही. त्याऐवजी ते घरी किंवा जवळच्या बाजारामध्ये सहज उपलब्ध असलेले घटक आहेत. त्यांचे योग्य आणि नियमित सेवन केल्याने शरीर आतून मजबूत होतं आणि कमकुवत हाडे पुनर्संचयित होण्यास मदत होते. आता हळूहळू समजून घेऊया की तुम्ही दररोज काय खावं आणि किती प्रमाणामध्ये सेवन करावं. तुम्ही दररोज फक्त 1 चमचा खावा. या उपायाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील हळूहळू कमी होत जाणारं कॅल्शियमचं प्रमाण पुनर्संचयित होण्यास मदत होते. बऱ्याचदा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमची हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे सांधेदुखी वाढते. म्हणूनच प्रथम तीळ खाण्याची शिफारस केली जाते. तिळाचे 2 मुख्य प्रकार आहेत, पांढरे तीळ आणि काळे तीळ. दोन्ही प्रकार वापरले जाऊ शकतात. शरीराला कॅल्शियमचा सतत पुरवठा मिळावा आणि हाडे आतून मजबूत व्हावीत यासाठी दररोज 1 चमचा तीळ खाणं आवश्यक आहे. ही एक अतिशय सोपी आणि प्रभावी पद्धत मानली जाते. सेवन करण्यासाठी पुढील घटक म्हणजे कमळाचं बी, ज्याला सामान्यतः आपण मखाणे म्हणतो. बरेच लोक त्यांना फुल मखाना म्हणून देखील ओळखतात. कमळाच्या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, सेलेनियम आणि इतर विविध पोषक घटक असतात, जे शरीराला आतून मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. तीळ आणि कमळाचे दाणे हलके भाजून, पूर्णपणे भाजून आणि नंतर कोरडे तुम्ही पावडर करून ठेवायचे आहे. उदाहरणार्थ 2 चमचे तीळ आणि कमळाच्या बियांनी भरलेली 1 मोठी वाटी वापरली जाऊ शकते. कमी आचेवर हलकेसे भाजल्याने त्यांची चवही सुधारते आणि नंतर ते दळणंही सोपं होतं. ही पद्धत खूप उपयुक्त मानली जाते. दररोज किमान 10-12 मखाणे खाणं खूप फायदेशीर मानलं जातं आणि शरीराला आतून पोषण देण्यास मदत करतं. मखाना हा एक अतिशय पौष्टिक आणि हलका अन्न मानला जातो, जो सर्व वयोगटातील लोक सहजपणे खाऊ शकतात. ते ऊर्जा प्रदान करतं आणि हाडे मजबूत करतं. बरेच लोक दुधामध्ये उकळलेले मखाणे खाण्यास देखील प्राधान्य देतात. त्यांच्या अनुभवानुसार यामुळे सांधे सैल होण्यास आणि हळूहळू कडकपणा कमी होण्यास मदत होते. काही लोकांना असं लक्षात आलं आहे की सकाळी उठल्यावर त्यांचे हात आणि पाय कडक होतात, जणू ते व्यवस्थित वाकू शकत नाही. ही समस्या खूप अस्वस्थ करते. कधीकधी काही लोकांचे हात इतके कडक होतात की त्यांना वाकणं कठीण होऊन बसतं, ज्यामुळे सामान्य कामे देखील कठीण होतात. अशा परिस्थितीमध्ये तीळ आणि कमळाचे दाणे पूर्णपणे भाजणं, त्यांना थंड करणं आणि नंतर त्यांना पावडरमध्ये बारीक करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. या पावडरचे नियमित सेवन केल्याने शरीर आतून मजबूत होतं आणि हळूहळू वेदना कमी होतात. कधीकधी जुनाट हाडांचे दुखणे देखील हळूहळू कमी होते, जणू काही ही समस्या कधीच अस्तित्वात नव्हती. ही पावडर एक अशी पावडर आहे जी बरेच लोक घरी बनवतात आणि दररोज वापरतात. ही एक अतिशय सोपी आणि प्रभावी घरगुती पद्धत मानली जाते. जे लोक असे सोपे घरगुती उपाय करतात त्यांना दीर्घकालीन परिणामसुद्धा मिळतात. घरी सहज उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून कॅल्शियमची कमतरता दूर करता येते. ही पद्धत पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शरीराला आतून मजबूत करण्याससुद्धा मदत करते. ही पावडर घेण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे आणि ती तुमच्या दैनंदिन आहारामध्ये सहजपणे समाविष्ट करता येते. 1 चमचा किंवा 2 चमचे या पावडरचा वापर गरजेनुसार करता येतो. प्रौढ ते खाऊ शकतात आणि ते लहान मुलांसाठी देखील खूप फायदेशीर मानलं जातं.
तीळ आणि कमळाच्या बियांपासून बनवलेली ही पावडर बाजारात उपलब्ध असलेल्या तयार पावडरपेक्षा सुरक्षित आणि अधिक फायदेशीर मानली जाते. जेव्हा ते गरम दुधावरती ओतलं जातं आणि सेवन केलं जातं तेव्हा त्याचे परिणाम आणखी जास्त होत असतात. त्याचे फायदे आणखी लवकर दिसून येतात. ते शरीराला आतून पोषण देतं आणि बळकट करतं. अनेकांना गुडघ्याच्या गंभीर समस्या इतक्या तीव्र होतात की त्यांना पायऱ्या चढण्यास त्रास होत असतो. त्यांचे गुडघे नीट वाकू शकत नाही, त्यांचे सांधे कडक होतात आणि त्यांना चालण्यासही भीती वाटते. जर ही समस्या सोडली तर हळूहळू वाढू शकते. अशा प्रकरणांमध्ये या पावडरने उल्लेखनीय परिणाम दाखवले आहेत, ज्यामुळे अनेकांना आराम मिळतो. दुधासोबत हे सेवन केल्याने सांध्यांची लवचिकता वाढते आणि लवचिकता सुधारतेही. ते नैसर्गिकरित्या गुडघ्यांमधील अंतर्गत चरबी देखील वाढवतं, ज्यामुळे चालणं सोपं होतं. त्यानंतर भोपळ्याच्या बिया येतात. या बियांमध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी ॲसिडचं प्रमाण चांगलं असतं, जे शरीरासाठी आवश्यक मानलं जातं. या कारणास्तव दिवसाच्या कोणत्याही वेळी 1 चमचा भोपळ्याच्या बिया खाणं फायदेशीर मानलं जातं. 1 चमचा जवसाच्या बिया खाणं देखील आवश्यक मानलं जातं. ते खाण्यापूर्वी जवस भाजून घेणं चांगलं मानलं जातं, कारण यामुळे शरीराला त्याचे पोषक घटक चांगले शोषता येतात. हे शरीराला आतून पोषण देण्यास मदत करतं. लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवसाच्या बिया 2 चमच्यांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये खाऊ नयेत. जवस आणि गूळ एकत्र खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते, कारण जवसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, ज्यामुळे आतून ताकद आणि पोषण मिळतं. अनेकांनी हे स्पष्टपणे पाहिलं आहे की नियमित आणि योग्य प्रमाणामध्ये जवसाचं सेवन केल्याने हळूहळू अशक्तपणा कमी होतो. जवस अशक्तपणा रोखण्यास आणि शरीरामध्ये लोहाचं संतुलित प्रमाण राखण्यास मदत करतं. म्हणूनच ज्यांना अशक्तपणा, थकवा किंवा मग वारंवार चक्कर येण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या आहारामध्ये जवसाचा समावेश करणं फायदेशीर मानलं जातं. बरेच लोक तीळ आणि गूळ एकत्र सेवन करतात, कारण प्राचीन काळी लोक हिवाळ्यात तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू खाऊन त्यांचं आरोग्य राखत असत. वर्षभर ताकद राखण्यासाठी आणि सांधेदुखीसारख्या समस्या टाळण्यासाठी हे केलं जात असे. तीळ आणि गूळ एकत्र खाल्ल्याने हळूहळू मज्जातंतूंची कमकुवतता कमी होते आणि शरीरात सुस्ती आणि जडपणाची भावना लक्षणीयरित्या सुधारते. काही घरांमध्ये तीळ आणि जवस समान प्रमाणामध्ये हलके भाजून स्वच्छ डब्यामध्ये साठवले जातात. यामुळे दररोज सेवन करणं सोपं आणि त्रासमुक्त होतं. जे लोक हे मिश्रण तयार करतात ते दररोज कधीही 1 चमचा ते खातात. दिवसातून एकदा ते सेवन करणं पुरेसं मानलं जातं. जर इच्छा असेल तर या मिश्रणात गुळाचा एक छोटासा तुकडा घालता येतो, ज्यामुळे त्याची चव सुधारते आणि अतिरिक्त ऊर्जाही मिळते. परंतु लक्षात ठेवण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कच्चे तीळ आणि जवस यांचं सेवन करू नये. ते हलके भाजल्याने त्यातील नैसर्गिक तेले बाहेर पडतात, ज्यामुळे शरीराला त्यांचा पूर्णपणे फायदा होतो. यामुळे त्यांचं शरीर परिणाम अधिक प्रभावी होतात. कच्चे घटक खाल्ल्याने कधीकधी घसा खवखवणं आणि खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून त्यांना हलकं भाजणं सुरक्षित आणि अधिक फायदेशीर मानलं जातं. जेव्हा तीळ आणि जवस एका पॅनमध्ये भाजले जातात तेव्हा थोडंसं फोडणी किंवा मग तडतडणारा आवाज सूचित करतो की मिश्रण योग्यरित्या तयार झालं आहे. हा आवाज हळूहळू कमी होताच गॅस बंद केला जातो आणि थंड झाल्यानंतर ते एका कंटेनरमध्ये साठवलं जातं. हे मिश्रण अनेक दिवस टिकतं आणि दररोज सहजपणे वापरलं जाऊ शकतं. ज्यांना चघळण्यास त्रास होत आहे ते हे तीळ जवसाच्या मिश्रणाची पावडर बनवू शकतात. ही पावडर दुधासोबत घेता येते आणि गुळासोबत मिसळताही येते. ही पद्धत अगदी सोपी आणि फायदेशीर मानली जाते. बरेच लोक त्यांच्या आहारामध्ये पुढील पदार्थ म्हणजे चणे. संध्याकाळी थोडी भूक लागल्यावर भाजलेले किंवा वाटलेले चणे हे एक उत्तम जेवण मानलं जातं. ते ऊर्जा आणि पोषण देतं. गुळाचा एक छोटासा तुकडा त्यासोबत चव वाढवतो आणि अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो. तथापि मधुमेह असलेल्या लोकांनी गुळाचं सेवन करणं टाळावं आणि काळजी घ्यावी. खसखस हे अत्यंत फायदेशीर मानलं जातं. झोपण्यापूर्वी खसखसपासून बनवलेलं दूध पिल्याने चांगली आणि गाढ झोप येते. ते मनाला आराम देतं आणि शरीरामध्ये शांतीची भावना आणतं. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे किंवा रात्री वारंवार जाग येते त्यांच्यासाठी खसखसचं दूध खूप फायदेशीर आणि सुखदायक मानलं जातं. या व्यतिरिक्त अनेक घरांमध्ये दररोज पाण्यात भिजवलेले बदाम खातात. दररोज 2 ते 3 बदाम खाल्ल्याने मन आणि शरीर दोघांनाही शक्ती आणि पोषण मिळतं. हे साधे आणि सोपे घरगुती उपाय आहेत. जर दररोज वापरले तर ते नक्कीच मदत करू शकतात. या पदार्थांचं सेवन केल्याने हाडे, नसा आणि शरीराची संपूर्ण रचना
दीर्घकाळ निरोगी आणि मजबूत राहू शकते. हे उपाय शरीराला आतून पोषण देण्यास मदत करतातच, शिवाय अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास, आतून पोषण देण्यास मदत करतात. त्यांचे नियमित आणि योग्यरित्या सेवन केल्याने शरीरामध्ये नवीन शक्ती आणि ऊर्जा भरण्यास मदत होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.